राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे बोलतात। आपण थेट तिकडे जातोय। आज नाशिक शहरांतील, नाशिक जिल्ह्यातील अनेक प्रमुख सहकार्यांनी, पालघर जिल्ह्यातील 6 जिल्हा परिषद सदस्य, वेगवेगळ्या तालुका आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी, भिवंडी, शहापूर या परिसरातील अनेक सहकार्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला। नामदार नरहरी झिरवाळ, आमदार दौलत दरोडा, आमदार हिरामण खोसकर, म्हणजे मुख्य प्रवक्ते अनंत परांजपे, सूरज चव्हाण आदी जिल्ह्याचे अध्यक्ष अनंत ठाकूर, गोंधळी, रंजन ठाकरे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज फार मोठ्या संख्येने विविध राजकीय पक्षांतील सहकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत केलेलं आहे। सर, आज एका व्यक्तींनी मंत्रालयामध्ये पुन्हा एकदा जाळीवर उभी घेऊन आंदोलन केलेलं आहे। खरं तर महिना झालाय की कडेकोट सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे, असं असताना सुद्धा पुन्हा एका व्यक्तींनी आज त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। मंत्रालयाची सुरक्षा अतिशय व्यवस्थितपणे त्या ठिकाणी आहेच, त्याचबरोबर ती अभ्यागतांना येण्याच्या दृष्टीतून काही नियम सुद्धा त्या ठिकाणी केले। पण शेवटी राज्याच्या कानाकोपऱ्यातून ज्यावेळेला राजधानीमध्ये मुंबईमध्ये नागरिक येत असतात, मंत्रालयामध्ये असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही मुख्यमंत्री असतील, त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या सुद्धा खूप मोठी असते। अशा वेळेला जी घटना घडली ती दुर्दैवी आहे। खरं ज्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याच्या भावना काय, नेमका कुठला प्रश्न काय, ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू। पण मंत्रालय हे संबंध महाराष्ट्रातील जनतेचं एक महत्त्वाचं असं प्रशासकीय केंद्र आहे, अपेक्षांचं पूर्तता करणारं केंद्र आहे। अशा वेळेला या सर्व गोष्टी योग्य पद्धतीने हाताळल्या गेल्या पाहिजेत अशी माझी भूमिका आहे। कृषी मंत्रालय वाऱ्यावर पडलेलं पाहायला मिळालं। 3-4 कॅबिनेट बैठका झाल्या, कृषी मंत्री उपस्थित राहत नाही, माझ्या माहितीप्रमाणे आजच कदाचित नसावेत। तुम्ही कृषी मंत्री म्हणजे मी माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आहेत, त्यामुळे आपल्याला जे माहीत नसतील ते आपण बोला, पण आपण चुकीचं म्हणून उपयोग काय त्याचा होणार नाही। एखाद्या व्यक्तीवरती अन्याय होतो। धनंजय मुंडे मागच्या आणि आजच्या बैठकीला उपस्थित नाहीत, 2च बैठकीला। याचं कारण त्यांनी स्वतः स्पीड करून त्यांच्या प्रकृतीच्या आजाराबद्दल त्यांनी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे। डॉक्टरांशी सुद्धा मी स्वतः चर्चा केलेली आहे, त्यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला वैद्यकीय कारणास्तव दिला गेलेला आहे, त्यामुळे ते कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित नाही। त्याच्यामुळे कुठलाही विभाग कधीही वाऱ्यावरती सोडला गेलेला नाही। सर, जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळेंची भेट झालेली आहे। खरं तर सातत्याने जयंत पाटील हे महायुतीमध्ये येणार, भाजपमध्ये येणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।